आवाज जनसामान्यांचा। दौंडच्या राजेगाव येथील भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राजेगावचे माजी सरपंच मालोजी मोरे आणि विकास सोसायटीचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक अमोल मोरे आणि इतर कार्यकर्त्यांनी आज माजी आमदार रमेशप्पा थोरात यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खडकी देऊळगाव राजे गटातील उमेदवार वीर धवल जगदाळे, दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रकाश नवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष नवनीत जाधव, राष्ट्रवादी युवकचे मिलिंद मोरे इत्यादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी माजी सरपंच मालोजी मोरे म्हणाले की आम्ही जुने राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते असून रमेश आप्पांचा स्वभाव अतिशय चांगला आहे। त्यांच्या कामावर आम्ही समाधानी आहोत। त्यामुळे आम्ही आजपासून आप्पांच्या सोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काम करणार आहोत। तसेच आजच सकाळी रमेशप्पा थोरात यांनी खाणवटे गावालाही भेट दिली। त्यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच खाणवटे गावातील काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती, परंतु त्याला देखील माजी आमदार रमेश थोरात यांनी दुजोरा दिला आणि सांगितले की माझे खाणवटे गावातील जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत, ते मला सोडून कदापिही भाजपमध्ये जाणार नाहीत। ते सध्या माझ्याच सोबत असून त्यांची मी आत्ताच भेट घेऊन आलो आहे आणि तसा मला खाणवटे येथील माझ्या कार्यकर्त्यांनी शब्द दिला आहे की इथून पुढे आम्ही रमेश आप्पांच्या सोबत राहणार आहे आणि इथून मागेही तुमच्या सोबतच होतो आणि या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचेच काम करणार आहोत असा मला त्यांनी शब्द दिला, असे माजी आमदार रमेश थोरात यांनी सांगितले। ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजेगाव मध्ये पक्ष प्रवेश झाल्याने या प्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे, अशी जोरदार चर्चा राजेगाव मध्ये पाहायला मिळाली। G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, दौंड।